नाव जगन्नाथ यात्रा दास प्रभू जे आहेत आणि इकडे जे पण दिसतात ते पोतर गातात सगळे त्यांनी छान छान गाणी म्हणून दाखवली की नाही तुम्हाला. आणि आता प्रभूजी तुम्हाला तुमच्या वयात तुम्ही काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे याविषयी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. आता तुमचं जेवण वगैरे झालंय, फ्रेश झाले तुम्ही सगळे. आता पाठीचा काना ताट करायचा सगळ्यांनी आणि हाताची घडी घालून व्यवस्थित असंच शांतपणे फक्त 15-20 मिनिटं आहे शांत बसायचं आहे. बघा बाळांनो, मी तुम्हाला थोडक्यात प्रभूजींविषयी माहिती सांगते. प्रभूजी हे इस्कॉनचे महान असे भक्त आहेत आणि जवाहर नवोदय विद्यालय जळगाव येथे ते 10वी शिकलेले आहेत आणि तिथे त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि आता जे मुलं जे तुम्ही असे छोटे छोटे मुलं आहेत सगळीकडे प्रभूजी प्रचार करत असतात आणि तुम्हाला लहान मुलांना छान छान असं मार्गदर्शन करत असतात. आता तुम्हाला ऐकायचं की प्रभूजींचं शांततेने ऐका. पाटील मॅडम प्रभूजी त्यांचा खूप बिझी शेड्यूल असतं बाळांनो, पण अशा बिझी शेड्यूलमध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आता जी तुमची नवीन पिढी आहे ही पिढी घडवण्याचं काम आणि नुसती घडवायची नाही तर सुसंस्कारितपणे घडवायची यासाठी प्रभूजींचा खूप प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यासाठी ते त्यांचा बहुमूल्य वेळ काढून आपल्या शाळेत आले त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते आधी. आणि प्रभूजींनी आमचं स्वागत स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. काय वाजवा बाळांनो. आता मी पुढील सूत्र प्रभूजींच्या हाती देते. शांत बसा बाळांनो. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. आपण भगवंताचं नाम घेतलं ना आता. जे आपले माता पिता आहेत आपण जे म्हणतो तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही. ऐकलं तुम्ही. आपण शाळेत प्रार्थना म्हणतो तुम्ही हो साथी तुम्ही सहारे कोई न अपना सिवा तुम्हारे तुम्ही हो नैया तुम्ही खवैया तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. ऐकलं कधी. ते आपण म्हणतो भगवंतांसाठी जे आपले सर्वात विश्वाचे माता पिता आहेत. आपण जे गाणं म्हणतो कधी विठू माऊली तू माऊली जगात. ऐकलं भजन. काय म्हणतात विठू माऊली तू माऊली जगाची साक्षात मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा. ऐकलं ना की पांडुरंग विठोबा सर्व जगाचा मायबाप आहे, सर्वांचा मायबाप आहे. आपण जे म्हणतो मुले ही कुठली मुले फुलं मुले ही देवाघरची फुले. काय म्हणतात मुले ही देवाघरची फुले. देव कुठे असतो. देव कुठे असतो. वरती असतो. तुम्ही देव बघितला आहे. देवळामध्ये बघितला आहे. देवळामध्ये फोटोमध्ये मंदिरामध्ये. हो मुलांनो तसं हनुमानजींनी एकदा आपली छाती फाडून दाखवलं की माझ्या हृदयामध्ये कोण आहे म्हणे. सीताराम आहे. कोण आहे. सीताराम. तसं आपल्याही हृदयामध्ये आत्म्यासोबत कोण आहे. परमात्मा. कोण आहे आत्म्यासोबत. परमात्मा आहे. आपल्यासोबत परमात्मा काय आहे. परमात्मा आपल्यासोबत यासाठी आहे की आपल्याला सांभाळणार, आपल्याला बुद्धी देणार, आपल्याला शक्ती देणार, आपल्याला ज्ञान देणार, भगवंत प्रेम देणार. जशी आई तुमची आई आहे ना तुम्हाला सांभाळते, तुम्हाला खाऊ घालते, तुम्हाला जे काही पाहिजे ते देते ना. तसं भगवंत ही सर्व जीवांना सांभाळतो. एक भजन आहे की विठू माझा
विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. तशी आपल्या आईला काय म्हणतात? लेकुरवाळी म्हणतात, लेकरांची माय. काय म्हणतात? लेकरांची माय. तसं विठोबा जो आहे पांडुरंग सर्व जीवांची माय आहे, म्हणून म्हणतात विठू माऊली. काय म्हणतात? विठू माऊली. माऊली म्हणजे कोण? आई. माऊली म्हणजे माता. आपण एक छोटीशी प्रेयर म्हणून, प्रेयर प्रार्थना म्हणून, प्रार्थना. सगळं ताट बसा, ताट बसा सगळ्यांनी. हात जोडायचे सगळ्यांनी, हात जोडायचे. मी जे म्हणेल ते म्हणायचं मागे, ठीक आहे? ताट बसा, ताट बसायचं मुलांनी. हात जोडायचे, हात, डोळे बंद, शांत व्हायचं, शांत, सायलेन्स, शांत व्हायचं. ओम शांती शांती शांती. शांती घ्यायची, ठीक आहे? बाहेर खूप गोंगाट आहे, आपण शांत बसायचं, ऐकायचं आहे. मी जे म्हणेल ते म्हणायचं मागे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. डोळे बंद, डोळे बंद ठेवा, डोळे बंद. हात जोडायचे सगळ्यांनी, साजेजवळ हात जोडा सगळ्यांनी. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण चैतन्य. जय श्री कृष्ण चैतन्य. प्रभु नित्यानंद. प्रभु नित्यानंद. श्री अद्वैत गदाधर. श्री अद्वैत गदाधर. श्रीवासादि. श्रीवासादि गौर भक्तवृंद. गौर भक्तवृंद. हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शेवटचं एकदा, ठीक आहे? शेवटचं एकदा म्हणायचं, मोठ्या म्हणायचं, शेवटचं म्हणायचं, ठीक आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप छान. सगळ्यांनी डोळे उघडायचे. आधीच डोळे उघडले सगळ्यांचे. चांगली गोष्ट आहे. तुला आवडलं का? भगवंताचं नाम घेण्याने शक्ती मिळते. जसं हनुमानजी, जे हनुमानजी आहेत, बजरंगबली पवन पुत्र श्री हनुमान की जय. हनुमानजी जे आहेत त्यांना एवढी शक्ती, बुद्धी, ज्ञान कुठून येतं? भगवंताकडनं येतं. तसं आपण ती म्हणतो शाळेमध्ये प्रेयर, इतनी शक्ती हमें देन दाता. ऐकलंय? मन का विश्वास कमजोर होना. पुढे
हम चले नेक रास्ते पे हमसे, पुढे भूल कर भी कोई भूल हो ना. ऐकलं ना. पुढे म्हणतात दुर्ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की हो ना, हम चले नेक रास्ते पे हमसे. पुढे भूल कर भी कोई भूल हो ना. भूल म्हणजे काय? चूक. भूल म्हणजे चूक होणे. आपण चुकायचं नाही आहे. तर मुलांनो, जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो आपल्याला शक्ती मिळते. जे म्हणतात ना राम नाम, काय म्हणतात? राम नाम, राम नाम सत्य है. राम राम नाही, राम नाम. राम नाम सत्यमेव जयते. काय म्हणतात? सत्यमेव. आपण ज्या भगवंताचं नाम घेऊ, आपले माता पिता आहेत, आपल्याला शक्ती भेटणार, भगवंताकडनं बुद्धी भेटणार, आणि मग आपल्याकडनं चुका होणार नाही. एक तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. सत्ययुगामध्ये अनेक लाखो वर्षापूर्वी, सत्ययुगामध्ये हे कोणतं युग चालू सध्या कोणतं युग आहे? कलियुग. सध्या कोणतं युग आहे? कलियुग. आज कोणता दिवस आहे? शनिवार. आज कोणता दिवस आहे? उद्या काय आहे? काल काय होता? अगदी बरोबर. तसं मुलांनो, आज जे युग आहे, सध्या जे युग आहे त्याला म्हणतात कलियुग. काय म्हणतात? मागचं युग कोणतं होतं? द्वापर. काय म्हणतात? द्वापर. म्हणा द्वापर. त्याच्या आधी होतं त्रेता, आणि पहिलं युग होतं सतयुग. पहिले कोणतं असतं? जसं पहिला सोमवार, नंतर काय येतो? मंगळवार, नंतर असे किती दिवस आहे हप्त्यामध्ये? महिने किती असतात? महिने 12. तसं मुलांनो, त्या जगामध्ये 4 युग असतात. किती युग असतात? 4. पहिलं युग कोणतं आहे? म्हणा सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग, कलियुग. आता सध्या कोणतं युग चालू आहे? कलियुग. ज्याचे कलियुगाचे 5000 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 5000 वर्ष. आणि सतयुगामध्ये भगवंताचे एक महान भक्त झाले. त्यांचं नाव होतं भक्त प्रल्हाद. काय नाव होतं? तुम्ही कथा ऐकली की भक्त प्रल्हादची कथा ऐकली आहे? सत्ययुगामध्ये एक महान भक्त होते प्रल्हाद. त्यांचा जन्म झाला होता दानव कुळामध्ये. दानव म्हणजे राक्षस कुळात जन्म झाला होता. त्यांचे पिता होते म्हणा हिरण्यकशिपू. त्यांचे पिताचं नाव होतं हिरण्यकशिपू. आणि त्यांना शेवटची मुलं, इकडे बघा, शेवटची मुलं बस 5 मिनिटं. शेवटची 5 मिनिटं बस, फक्त 5 मिनिटं ऐकायचं. इकडे बघा. भक्त प्रल्हाद त्यांचे पिता दानव होते, असुर होते, नास्तिक होते. ते भगवंताला मानत नव्हते. ते स्वतःला काय म्हणायचे? मीच भगवंत आहे, मीच देव आहे, माझ्यापेक्षा दुसरा कोणी देव नाही, ते असं म्हणायचे. आणि जो भक्त होता त्यांचा मुलगा प्रल्हाद, तो म्हणायचा पप्पा नाही, पिताश्री. काय म्हणायचे? पिताश्री. बाबा, पिताश्री. तुम्ही माझे पिता आहात, पण भगवंत नाही. भगवंत कोण आहे? नारायण. भगवंत कोण म्हणे? नारायण भगवंत आहे, विष्णू भगवान आहे, राम कृष्ण भगवान आहे, तुम्ही नाही. तर त्याला ते आवडत नव्हतं. कोणाला? हिरण्यकशिपूला. त्याने खूप छळ केला, पण भगवंताने कायम प्रल्हादाला वाचवलं, त्याचं रक्षण केलं. कसं केलं? भक्त प्रल्हाद कायम भगवंताचं नाम घ्यायचे. काय घ्यायचे? नाम. जसं तुम्ही काही झालं, आई आई आई,
पप्पा पप्पा बाबा बाबा म्हणता का तुम्ही? लागलं पडलो, आई आई आई, माई पळत पळत येते, काय झालं बेटा? मला भूक लागली मला तहान लागली, आपण ना असं म्हणतो, मला झोप लागली, मला मोबाईल दे. तुम्ही मोबाईल खेळत नाही ना? तुम्ही मोबाईल खेळत? हां, चांगली गोष्ट आहे. मोबाईल खेळायची वस्तू नाही आहे. मोबाईलने काय होतं? मोबाईलने डोळे खराब होता. चॉकलेट खाल्ल्याने काय होतं? हां तर चॉकलेट खायचं नाही जास्त. ओके बेटा. तर प्रल्हाद जे आहे, भक्त प्रल्हाद, आपल्या शाळेमध्ये, त्यांची शाळा जी होती, गुरुकुल होतं, गुरुकुल त्यांचं. त्या गुरुकुलमध्ये प्रल्हाद जे आहे मुलांसोबत भगवंताचं नाम, भजन गायचे, कीर्तन करायचे. आपण थोडं 2 मिनटं गाऊया. मी म्हणतो आधी, ती मागे म्हणायचं, ठीक आहे? लक्ष द्या सगळ्यांनी. आधी मी म्हणतोय, ऐकायचं आहे, माझ्या मागे म्हणायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर ते असं मुलांसोबत भगवंताचं नाम गायचे. आजकाल मुलं शाळेचे फिल्मी गाणे, सिनेमाचे गाणे गातात, तमाशाचे गाणे गातात. पण आपण जर भगवंताचं नाम गायलं, त्यांना आनंद मिळतो, त्याने आपली बुद्धी शुद्ध होते, मन शुद्ध होतं. म्हणून मुलांनो, शेवटचं की आपण जर कधी भीती वाटली, कधी चिंता झाली, भगवंताचं नाम घ्यायचं. भगवंत आपल्या सोबत आहे, भगवंत आपल्या सोबत आहे. माझ्या मागे म्हणा मुलांना, मागे म्हणा, माझ्या मागे म्हणा, जगत के नाथ. मागे आवाज येतो मुलांना, लक्ष द्या. जगत के नाथ भगवान जगन्नाथ हम सबके साथ, तो फिर चिंता की क्या बात, या डरने की क्या बात. हां, हे लक्षात घ्या. आपण कधी एकटे नाही आहेत, आपल्यासोबत भगवंत आहे. तो आपल्याला काय देईल? शक्ती देईल, बुद्धी देईल. भ्यायचं आवश्यकता भ्यायचं नाही आहे, भगवंताचं नाम घ्यायचं. काय म्हणायचं? जय श्रीराम, जय श्रीराम. तुम्हाला शक्ती भेटणार, बुद्धी भेटणार. तुमचा अभ्यास होतो का? तुला अभ्यास आवडतो? चांगली गोष्ट आहे. आपल्या घरी आईवडिलांचं ऐकायचं, मोबाईल मागायचा, जेवण मागायचं, तुम्हाला काय पाहिजे मागायचं, मोबाईल मागायचा नाही, मोबाईल खेळायचा. हां, आणि शाळेचा अभ्यास जो आहे नियमित केला पाहिजे, ठीक आहे? कुणाचा काही प्रश्न आहे का? कुणाचा काही प्रश्न आहे? तुम्हाला काही विचारायचं आहे अभ्यासाविषयी, तुमच्या जीवनाविषयी? शेवटची गोष्ट मुलांनो, इकडे बघा. आपण प्रतिज्ञा घेऊया. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. म्हणजे काय? आपण समजून घ्यायचंय की आपण सर्व कोण आहे? भाऊ बहीण आहोत. कोण आहेत? भावंड आहोत. आपण भांडायचं नाही आणि सर्वांना आपलं समजायचं. प्रेम म्हणजे काय? सेवा. प्रेम म्हणजे सेवा. माझ्या मागे म्हणा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रूपावे. म्हणता तुम्ही शाळेमध्ये? ओके. तर मुलांना खूप छान, मला खूप आवडलं तुमच्यासोबत इथे यायला, काही बोलायला. तुला आवडलं का हे? आपण जरी सांगितलं की आपण कुणाची मुलं आहोत? आपण सगळी कुणाची मुलं आहोत? भगवंताची मुलं आहोत. आपण देवाची मुलं आहोत. म्हणून आपल्यामध्ये श्रद्धा पाहिजे. काय पाहिजे? श्रद्धेने मिळते शक्ती, श्रद्धेने मिळते
शक्ती, बुद्धी मिळते, आनंद मिळतो. ठीक आहे, खूप धन्यवाद. शेवटचं म्हणा, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. खूप धन्यवाद. हरे कृष्णा. एक मिनिट. आता आपल्याला त्या गुरुजीला चांगलं सांगितलं ना. आता आपल्याला घरी जायचं, सगळे वाट पाहताय, म्हणजे लोक वाट पाहताय ना. हे शक्ती हातून मला एक मिनिट. हा, जोरात टाळा. हे काय बघा, आता मी जागा माझ्या